आज आपण या ठिकाणी बघत आहोत की राहता शहरातील काही ध्येयवेडी लोक राहता शहर स्वच्छ करण्याचा प्रयत्न करत आहे। त्या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून राहता साकुरीला जोडणारा हा पूल, या पुलाची निर्मिती झाल्यापासून या ठिकाणी या पुलाच्या दोन्ही बाजूला जी माती बसलेली आहे ती PWD अथवा हा रोड सध्या नाहीकडे हँडओव्हर झालेला आहे। त्या अधिकाऱ्यांना सांगूनही त्यांनी ही स्वच्छता केलेली नाही। आपण बघू शकतो यामुळे हा इतका मोठा बनवलेला पूल, राहता शहराचं असलेलं वैभव तो किती गलिच्छ होता। आपण सर्वांच्या प्रयत्नाने हा हळूहळू स्वच्छ होत आहे। या संपूर्ण पुलाचा वापर होणं हे निश्चितच अपेक्षित आहे। आपण बघू शकतो आज या श्रमदानाच्या कामानिमित्ताने राहता शहरातील अनिल भाऊ सोमवंशी, त्यानंतर सतीश बकरे साहेब, अरुण भाऊ कोरडे, प्रकाश झगडे, सुभाषराव तांबे, सचिन पुंड ही आलेली आहेत। आपण बघू शकतो किती मोठ्या प्रमाणावर येथे ही माती साचलेली आहे। यामुळे हा पूल असूनही जर ह्या पुलाच्या दोन्ही बाजूची किमान 8-10 फूट जर जागा वापरली जात नसेल तर निश्चितच या जागेचा योग्य वापर होत नाही, हे आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही। आपण बघू शकता की राहता शहरामध्ये, साकुरी शहरामध्ये अनेक नागरिक आहेत। या नागरिकांना जाताना येताना या पुलाचा, या घाणीचा त्रास होतो, परंतु हे कृती करून काम करण्याचं प्रत्येकजण टाळतो आहे। आपण बघू शकता आज या ठिकाणी आश्वी गावचे पाहुणे अर्थात राहता शहरामध्ये सुभाषराव तांबे हे काही दिवसापासून स्थायिक झालेले आहेत। ते आज ह्या आपल्या अभियानात सामील झालेले आहेत। मी त्यांना विचारू इच्छितो की पाहुणे, राहता शहरामध्ये स्वच्छतेसाठी काय केलं तर करणं गरजेचं आहे? या शहरात किंवा गावात राहताना प्रत्येकाची जी जागा आहे, स्वतःच्या जागा स्वच्छ ठेवून सार्वजनिक जागेचा जो बनवलेले सुविधा आहेत त्या परिपूर्ण वापरण्यात गेल्या तरी स्वच्छता करण्याची आपल्यासारख्यांना गरज भासणार नाही। त्या जे पूल बनवले, त्याचे फूड रेट बनवले, ते फूड पाचणार लोक गेले, वर्दळ राहिली आणि त्या जागेत सार्वजनिक जागेत घाण केली नाही तरी शहर स्वच्छ व्हायला टाईम लागणार नाही। आज तुम्हाला काय यावंसं वाटलं की आपण हे स्वच्छता अभियान राहता शहरात चालू आहे? इथं गावात अनेक हजारो लोक राहतात आणि तुम्ही या गावचे पाहुणे म्हटलं तरी हरकत नाही, पण तुम्ही आज येथे या ठिकाणी आमच्या उपक्रमात येऊन सामील झाले, काय वाटतं तुम्हाला? आपण स्वच्छ जागेत राहिलं पाहिजे, शहर स्वच्छ राहिलं पाहिजे। आणि मी आता या गावाचा रहिवासीच झालो आणि आपल्यासारखे विचाराचे लोक जे माहिती मिळाली आणि त्याच्यामुळे मग मुळातच हा देश माझा आहे आणि त्या गावात मला राहायचं। मी ज्या जागेत राहतो ती जागा स्वच्छता माझ्या भावी पिढीसाठी किंवा मुलांसाठी हे स्वच्छ शहर चांगलं वाटलं पाहिजे। निश्चितच तुमचे विचार खूप प्रेरणादायी आहे। तुम्ही 15 सारीला ज्या परिसरामध्ये येऊन राहतात तो परिसर तुम्ही अतिशय स्वच्छ सुंदर केलेला आहे। त्या परिसरातील लोकांचं एक चांगलं संघटन केलेलं आहे आणि हळूहळू त्या परिसरामध्ये सुद्धा विकासाची कामं व्हायला सुरुवात झालेली आहे। तुम्ही राहता शहरामध्ये गोशाळा सुरू केलेली आहे। खरोखरच आमच्या राहताकरांच्या दृष्टिकोनातून, राहता शहराच्या वैभवाच्या दृष्टिकोनातून तुम्ही अतिशय चांगलं काम करत आहात आणि आमच्यासाठी ही गर्वाची बाब आहे की राहता शहरामध्ये जे आमचे पाहुणे येतात, जे आमचे मित्र येतात, त्या आमच्या या कार्यामध्ये असा सहभाग नोंदवतात व आम्हाला प्रोत्साहन देतात। नक्कीच एक ना एक दिवस हे राहता शहर सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही याची आम्हाला खात्री आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।